विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांची जागा वाटपाच्या संदर्भात बैठक होताना दिसते। कोणता पक्ष किती जागा लढवणार याबद्दल प्रत्येक पक्षाकडून रोज भाष्य केलं जात आहे। अजित पवार पक्षाने सुद्धा महायुतीमधून 60 जागा लढवण्याचे संकेत दिलेत। जागा वाटपाच्या संदर्भात आज प्रफुल्ल पटेल यांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची अंतर्गत बैठक झाली आहे। दरम्यान या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 60 पेक्षा जास्त जागांवरती लढण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली। अजित पवारांनी सांगितलं त्यानुसार 60 जागाच नाही तर त्यापेक्षा अधिक जागांवरती सुद्धा निवडणूक लढवणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। तुम्हाला आम्ही यादी देऊ साधारण कुठले राष्ट्रवादीचे मतदार जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच। त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। 60 जागांच्या आसपास आम्ही लढणार होतो असं त्याच्यातला अर्थ नव्हता। बोलण्याचा मधीत अर्थ असा होता की 54 जागा मागच्या वेळेला आपण जिंकलेल्या होत्या, त्याचबरोबर ती आपल्यासोबत जे काही अपक्ष जोडलेले आहेत, काही इतर जे काही जोडले आहेत ती 60च्या आसपास संख्या आहे, ते धरून तुम्ही पुढे चला असा त्या बोलण्याचा त्या ठिकाणचा त्या दिवशीचा उद्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।